महाराजांच्या शौर्याचा पोवाडा सादर करते। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम असते। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना कुठला गामा याला कोण वाली सना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहाची आई बरं का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गलगार कुणी घेईना पुढकार सर्वांनीच मानली हार। इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम आएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान हे जी नाव त्याचं अफजल खान जिथं जाता जणू सैतान खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो चिरडून। कौतुक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरी त्याचं गोळगळ पायदळ फौज पाटलाही बक्कळ अंगी दाहतीचा बळ पाहणारा कापेचा जळ। कौतुक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत वाटेत भेटलेला चिडले ह्याची कानाची सेना निघाली गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची अब्रू लुटली। कोण कोण राहणारे वादळ आता शोभाचं काही खरं नाही। राजाची सेना मुठभर खानाला कसा तपणारा काय लढवा वाहुनर चिंतेत पण पसरणार। रायबा म्हणाले महाराज आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लावणं अवघड आहे। आपण काही दिवसांसाठी कुठेतरी आधीच निघून जावा। राजमाता जिजाऊ म्हणाल्या काय म्हणाले रायबा रायबा म्हणाले मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही परंतु शिवबांचा जीव वाचणं गरजेचं आहे। राजमाता जिजाऊ म्हणाल्या रायबा शिवबा केवळांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी रत्नाचा स्वाभिमान आहे। आपल्या मातीने आपला पुत्र गमावला तरी ब्याल परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी रत्नाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा टेकावा डोक्यात गणी निकावा भेटीचा दंड सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा। खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बिगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची करील काही कल्पना